दम बिर्याणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे धने घेतलेत, 2 चमचे जिरे, 1 चमचा शहाजिरे, 1 तुकडा जायफळचा, पण आपल्याला याच्यातला जायफळ अगदी थोडासा घ्यायचा आहे. 1 चमचा कस्तुरी मेथी, दालचिनीचा 1 इंच तुकडा, 4-5 मिरी आहे, 4-5 लवंगा, ही छोटी वेलची आहे 4, 2 मोठी वेलची आणि 1 चक्री फूल आणि 2 लाल मिरची आणि त्यात सांगती 4 किंवा 5 तेजपत्ता. आता आपण पॅन गरम करून घेतला आहे. आता यामधली मी कस्तुरी मेथी आणि जायफळ साईडला काढले, ते आपण लास्टला ॲड करूया. तर हा मसाला आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे. अगदी हलकासा खमंग सुगंध येईपर्यंतच आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. याला आपल्याला अजिबात जाळायचा नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवरती आपल्याला याला गरम करायचं आहे. आपल्या हाताला असं एकदम असा हलकासा चटका बसला ना, तर तुरंत आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे. मसाला आपला आता हलकासा गरम झाला आहे. आता आपण याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालूया आणि गॅस करूया बंद. आणि ह्या मसाल्याला आता आपण थंड करून वाटून घेऊया. आता आपण याच्यामध्ये हलकंसं थोडंसं जायफळ मी टाकते. किसणीने किसून आपण याच्यामध्ये हलकंसं 2 चिमूटभर असं जायफळ याच्यामध्ये टाकले मी. हा मसाला थंड होईपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आता हा मसाला थंड होईपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. थंड करून आता मी मिक्सरमध्ये असा जाडसर वाटून घेतला आहे. एकदम आपल्याला पावडर पेस्ट नाही करायची आहे, असा हलकासा जाडसर वाटून घ्यायचा आहे. मसाल्याचा सुगंध असा घरभर दरवळतो नुसता, खूप मस्त सुगंध येतोय. चला आपण आता चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मॅरिनेट करायला मी सर्वात प्रथम मीठ घेते. मीठ आपल्या अंदाजेनुसार घाला. मी 1 चमचाभर असं घातले. त्यानंतर हळद घेते 1 चम्मच. त्यानंतर ही मिरचीची पावडर आहे, कमी तिखटवाली काश्मीरी मिरची पावडर, ती मी 2 चम्मच घेतली. त्यानंतर आपण यो घरी तयार केलेला बिर्याणी मसाला हा आपण 1.5 चमचा घेऊया. दीड चमचा मी मसाला घेतला आहे. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेऊया. त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट आहे, ही आपण 2 चम्मच भरून टाकूया. कारण दही असल्यामुळे तिखटपणा दहीने कमी होतो. त्यानंतर अर्धा लिंबू घेतला आहे, तो पण आपण याच्यामध्ये सर्व पिळून घेऊया. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. अर्धी वाटीपेक्षा पण थोडंसं पाव वाटी तेल घ्यायचं आहे. आणि हे तेल यामध्ये मी कांदा फ्राय केलेला आहे, म्हणून थोडंसं पिवळसर दिसतं आहे, कारण पाव वाटी तेल घेतलं आहे. आता याला आपल्याला सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करायचं. आणि हे 1 किलो मटण आहे. आता आपल्याला या चिकनला सगळा मसाला एकजीव करायचा आहे. आणि हे चिकन 1 किलो आहे. सर्व मसाला मी याला लावून आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये तळलेला कांदा ॲड करायचा आहे. तर हा कांदा मी अर्धा किलो फ्राय करून घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये 200 ग्राम दही ॲड करायची आहे, ती मी फेटून घेतली. पुन्हा आपल्याला याला चांगलं एकजीव करायचं आहे. दही आणि कांदा चांगला मिक्स झाला पाहिजे.
आणि आपल्याला पुन्हा एकदा याला अर्धा तास, कम से कम अर्धा तास किंवा 1 तास आपल्याला याला असंच मुरत ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट ही 2 चमचे आपल्याला ॲड करायचे आहे. 2 चमचे भरून ॲड करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 मूठभर कोथिंबीर, 1 मूठभर पुदिना, त्याला पुन्हा सगळं मिक्स करून आपल्याला 1 तास त्याला मुरवत ठेवायचं आहे. बिर्याणीसाठी राईस आपण बनवून घेऊया. पाणी चांगलं गरम झालं आहे. याच्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले ॲड करूया. एक मी वेलची घेतली मोठी, 1 चक्री फूल, 1 तेजपत्ता, 5-6 मिरे, 2-3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, छोटी वेलची, 2 ते 3-4 हिरवी मिरची, थोडेसे शहाजिरे, थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर. आणि अर्धा लिंबाचा रस. त्यातच आपण हे साल पण टाकून देऊ. त्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये भिजलेला बासमती राईस टाकूया. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप ॲड करायचं आहे. अर्धा चमचाभर मी तूप ॲड केलं आहे. त्याने राईस कसा मोकळा सळसळीत होतो. आता याच्यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचा आहे. तर हा मी दावतचा बासमती राईस घेतला आहे आणि त्याला मी 1 तास भिजत ठेवला होता. आता आपण याच्यामध्ये ॲड करूया. आपल्याला सावकाश ॲड करायचं आहे कारण पाणी खूप गरम आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर मी कम से कम 2 चम्मचभर मीठ ॲड करते. थोडंसं मीठ जास्तच टाकायचं. आता आपल्याला याला 6 या 7 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. गॅस फास्ट केला मी. 5 मिनटं झालेत. तर राईस आपल्याला बघून घेऊया. राईस 80% शिजला आहे. आता हे साईडला जे मसाले आलेत ना ते आपण आता काढून घेऊया. त्याचा काही उपयोग नाही आहे. त्याचे मी काढून घेते. आता मी गॅस करते बंद आणि राईस एका चाळणीमध्ये काढून घेते. पाणी सगळं आपल्याला निथळून घ्यायचं आहे. अशा चाळणीमध्ये आपल्याला राईस काढून घ्यायचा आहे. सर्व राईस मी काढून घेते. असा मोकळा सुळसुळीत झाला आहे राईस. सर्व राईस मी चाळणीमध्ये काढून घेतला आहे. याला आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता आपण चिकन बनवायची तयारी करूया. आता मी एक पसरट असा टोप घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घेते. आपलं तूप चांगलं कडकडीत गरम झालं. त्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया. आता याला आपल्याला चांगलं 10 मिनटं तरी आपल्याला चांगल्या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. तूप किंवा तेल काहीही तुम्ही टाकू शकता. दहा मिनटं चांगलं मी परतून घेतलं आहे. चांगलं परतून झाले. त्याला तेल आहे वरती तेल पण आलं आहे. आता याला आपल्याला 10 मिनटं झाकण ठेवून
मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे. आता चिकन आपलं शिजून झालं आहे. 10 मिनटं मी शिजून घेतलं आहे आणि दुसऱ्या टोपामध्ये मी काढून घेतलं आहे. आता आपण याच्यावरती शिजलेला बासमती राईस टाकून घेऊया. राईस अगदी मोकळा सुळसुळीत झाला आहे. राईस मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आता याच्यानंतर हे मी केसर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, ते पाणी आपण ॲड करूया. तुम्ही कोमट दुधामध्ये पण भिजवून ठेवू शकता. थोडीशी कोथिंबीर घेतली मी, थोडीशी पुदिन्याची पानं, आणि हलकासा थोडासा कलर घेतला आहे. हवं असल्यास टाका, नाही टाकलं तरी चालेल. तो हिरवा कलर होता, हा थोडासा पिवळा कलर, थोडासाच घेतला मी. त्यानंतर आपण जो बिर्याणी मसाला तयार केला होता तो हलकासा टाकूया, जरासा. मस्त सुगंध येतोय. आता याच्यावर आपण झाकण ठेवून याच्यामध्ये थोडंसं तूप पण ॲड करूया. थोडंसं टाकलं मी, अर्धा चम्मच. यानंतर आपण झाकण ठेवूया. गॅसवर मी तवा ठेवला आहे. तवा एकदम गरम झाला आहे. गॅस मी कमी करते आणि आपल्याला त्या तव्यावरती असा टोप ठेवून त्याला चांगला 10 मिनटं दम देऊन घ्यायचा. याच्यावरती आपल्याला काहीतरी वजनवाली वस्तू याच्यावर ठेवूया. ज्या काय वजनवाली वस्तू असेल, किंवा नाही तर पाण्याचा भरून एक टोप ठेवायचा. आपण आता 10 मिनिटांनी खोलून बघूया. आपली बिर्याणी तयार आहे. चला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली बिर्याणी तयार आहे. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू.